साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने चक्क एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी दिल्याचं समोर आलं होतं। त्यामुळे घराणेशाहीवरून काँग्रेसवर सातत्याने हल्लाबोल करणाऱ्या भाजपच्या भूमिकेवरून राजकीय वर्तुळात चर्चा देखील रंगली होती। लोहा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपने गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर केली, तर नगरसेवक पदासाठी गजानन सूर्यवंशी यांची पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी, मेहुणा युवराज वाघमारे, भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे या सर्वांना उमेदवारी दिली होती। मात्र जनतेनं या सर्वांना नाकारले असून घराणेशाहीला थारा नसल्याचं दाखवून लोकांनी दिलं आहे। भाजपने एकाच घरातील 6 जणांना तिकीट दिल्याने जिल्ह्यात ही नगर परिषद चर्चेचा विषय बनली होती। इथे नगराध्यक्ष पदासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विजय मिळवला। नांदेड जिल्ह्याचं लक्ष लोहा नगर परिषदेकडे लागलं। भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा लोहा बालेकिल्ला मानला जातो। आतापर्यंतच्या निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर यांचे वर्चस्व आहे। लोहा नगर परिषद एकूण 10 प्रभाग असून 20 नगरसेवकांसाठी ही निवडणूक होते। मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, अजित पवार, शिवसेना, शिंदे गटासह सर्वच पक्षातील उमेदवारांनी अर्ज दाखल केले। भाजपने या निवडणुकीत सर्व जागेवर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असले तरी एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी दिली होती, ज्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी गजानन सूर्यवंशी नगराध्यक्ष यांना उमेदवारी देण्यात आली। तसेच पत्नी गोदावरी गजानन सूर्यवंशी यांना प्रभाग 7अ मधून, भाऊ सचिन सुभाषराव सूर्यवंशी यांना प्रभाग क्रमांक 1अ मधून, भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी प्रभाग 8अ मधून, मेहुणा युवराज वसंतराव वाघमारे प्रभाग क्रमांक 7ब मधून, भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवारी देण्यात आली होती। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।